ग्राहकांना रास्त दरात दर्जेदार तांदूळ मिळावा या उद्देशाने ग्राहक पेठेने सुरू केलेल्या 31व्या तांदूळ महोत्सवाला प्रारंभ झाला आहे। ग्राहक पेठेच्या या 31व्या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या अध्यक्षा रेवती पैठणकर यांच्या हस्ते झाले। सदाशिव पेठेतील खजिना वीर चौक येथे तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे, कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, जयराज आणि कंपनीचे राजेश शहा आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी महोत्सवासाठी परिश्रम घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला। महोत्सवामध्ये भोर, वेल्ला, मावळ, मुळशी या भागातील थेट शेतकऱ्यांसह विविध राज्यातील बासमती पासून आंबेमोहर पर्यंत आणि इंद्रायणी पासून कोलम चिनोर पर्यंत सुमारे 60 प्रकारचे वाण उपलब्ध आहेत। रेवती पैठणकर म्हणाल्या, उत्तम गुणवत्ता आणि वाजवी किंमत यासाठी ग्राहक पेठ ओळखली जाते। ऑनलाईन खरेदीपेक्षा तांदूळ महोत्सवात येऊन खरेदी करण्याचा वेगळा अनुभव असतो। चोखंदळ पुणेकरांसाठी 31 वर्ष तांदूळ महोत्सव सुरू ठेवणे ही नक्कीच सोपी गोष्ट नाही असेही त्यांनी सांगितलं। राजेश शाह म्हणाले, ग्राहक पेठ ही गुणवत्ता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते। ग्राहक पेठेच्या सहकार्यामुळे उत्तम प्रकारचे तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत। सूर्यकांत पाठक म्हणाले, अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तांदूळ स्वस्त दरात ग्राहकांपर्यंत या माध्यमातून पोहोचत आहे। तब्बल 60 प्रकारचे तांदूळ या महोत्सवात ग्राहकांकरता उपलब्ध करून देण्यात येणे हे याचे वैशिष्ट्य आहे। तांदूळ विक्रेत्यांची कोणतीही चेन यामध्ये नाही, त्यांच्यामुळे थेट उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत तांदूळ ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून येत असल्याचं त्यांनी सांगितलं। आजचा हा जो तांदूळ महोत्सव आहे हा मला वाटतं 32वं वर्ष आहे। 32वं वर्ष आहे तर तांदूळ महोत्सव सुद्धा 32 वर्ष चालवणं, मगाशी मी म्हटलं तसं की चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीला पडून हे तांदूळ महोत्सव चालवणं हे पण सोपं काम नाहीये। कारण आपल्यासारख्या सगळ्यांनाच आपल्या ठराविक काही अपेक्षा असतात। आपल्याला वरण भात म्हटलं की मावळातला आपल्याला आंबेमोहर लागतो किंवा इंद्रायणी लागतो, बासमती लागतो आपल्याला पुलाव आणि बिर्याणी करण्याकरता, पण तरी सुद्धा आपल्याला काहीतरी वेगळं पण हवं असतं।